नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला, आज आपल्याला बघायचं आहे रेकी. काल आपला पहिला दिवस होता तो. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे? थंब दाखवा. माझा आवाज क्लिअर आहे? सगळ्यांपर्यंत व्यवस्थित आहे? ओके, चला. तर आज आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज रेकी. त्याच्या आधी आपण बघणार आहोत का आपण रेकी लेवल 1 मध्ये काय काय सिलेबस बघणार आहोत. त्याच्या आधी मी सर्वांना आता म्यूट करून देते आहे. कोणी आपला माईक ऑन नका करू प्लीज. बघा, आपल्यामुळे कोणालाच त्रास व्हायला नको, ही जबाबदारी आपली आहे. ओके, आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन शेअर झाली आहे का तुम्हाला? येस येस. आता आपण बघणार आहोत रेखीचा सिलेबस काय शिकणार आहोत. आपण रेकी लेवल 1 मध्ये रेखीचा सिलेबस काय शिकणार आहोत. तर रेकी लेवल 1 मध्ये आपला जो आता आपण जो 6 दिवस हा सिलेबस करणार आहोत, तर अवचेतन मन म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड. व्हॉट इज रेकी, रेकी म्हणजे काय, बेनिफिट ऑफ रेकी, रेकीचा इतिहास, हिस्ट्री ऑफ रेकी, रेकीचे 5 तत्व, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. रेकी एक उपचारक पद्धत आहे, रेकी हिलिंग. त्याच्यानंतर दिव्य ऊर्जेचे एनर्जी ऍक्टिव्हेशन आपण शिकणार आहोत. 7 चक्र, 7 चक्राचं अगदी बेसिक पासून आपण बघणार आहोत का 7 चक्र म्हणजे काय, ऍक्च्युली ते काम काय करतात, ते आपल्या शरीरामध्ये कुठे आहेत, त्यांचे कलर कोणते आहे, त्यांचे बीज मंत्र कोणते आहेत. ओके, आणि त्याचं बॅलन्स राहिले तर आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, आणि त्याचा इम्बॅलन्स राहिले तर आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, हे देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि त्याचं एक सुंदरसं छानसं मेडिटेशन देखील आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर औरा म्हणजे काय, व्हॉट इज औरा, औरा क्लिनिंग कसा करायचा, चार्जिंग कसा करायचा, हे देखील आपण शिकणार आहोत. वॉटर आणि फूड चार्जिंग, पाणी आणि अन्न पाणी चार्ज करायचं आपण शिकणार आहोत. ची बॉल, एनर्जी बॉल बनवायचा आपण याच्यात शिकणार आहोत. नंतर याच्यात आपण शक्तिपात, अटुनमेंट. आता तुम्ही एवढे सगळे टॉपिक शिकलात, पण मग तुम्ही जर त्याचा शक्तिपात, रेकीचा जर शक्तिपात घेतला नाही, अटुनमेंट घेतली नाही, तर ते तुमच्यासाठी काही उपयोगाचा नाहीये हा सिलेबस. ओके, तर रेकीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले रेकी शिकण्यासाठी एक गुरु महत्वाचा असतो, आणि त्याच्यामध्ये गुरुकडून घेतलेला हा शक्तिपात, अटुनमेंट, दीक्षा असे विविध शब्द आहेत त्याला, तर ते घेणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. अटुनमेंट झालं म्हणजे मग तुम्हाला ही सर्व एनर्जी तुम्हाला ऍक्टिव्हेट होणार आहे तुमच्या बरोबर. आता रेकीच्या लेवल्स किती असतात ते आपण बघणार आहोत. रेकीच्या लेवल 5 असतात. पहिली लेवल ही मी तुमची पूर्णपणे फ्री मध्ये करून देते आहे. सेकंड लेवल, थर्ड लेवल, आणि जी फोर्थ लेवल आहे तिलाच मास्टर लेवल म्हणतात. ओके, आणि त्याच्या पुढची लेवल आहे ती आहे ग्रँड मास्टर, प्राईम मास्टर. ही माझी लेवल झालेली आहे. ओके, तर अशा असतात आपल्या रेकीच्या पुढच्या लेवल्स. तर आता आपण काल बघितलं का आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण काल लिहून काढल्या. याच्यात आपण कुठे आहोत हे आपण काल बघितलं. आणि त्याच्यानंतर आता आज आपण बघणार आहोत सबकॉन्शियस माइंड. ओके, आपलं सबकॉन्शियस माइंड कशा पद्धतीने काम करतं हे आज आपण बघणार आहोत. ओके, आज अवचेतन मन. अवचेतन मन म्हणजे बघा, आपण ज्या वेळेला रात्री झोपतो ना, त्यावेळेला आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड काम करत असतं, आणि आपण आपल्या त्याचा वापर हा फक्त 10%च करतो, आणि तो आपलं सर्व पूर्ण करणारा माइंड आहे. आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं सबकॉन्शियस माइंड पूर्ण करत असतं. ओके, पण आपण त्या सबकॉन्शियस माइंडला काय सांगत असतो, आपल्याला जे नको आहे आपल्या लाईफमध्ये ते सांगत असतो. साधं कोणी फक्त हा प्रश्न विचारायचा उशीर आहे का, मुलं कशी आहे आणि अभ्यास करतात का, लगेच आपलं सुरू होतं, कुठला अभ्यास हो, काय अभ्यास करता, इतकं ट्युशन लावून देतो पण त्या मोबाईल मध्येच राहतो, बाहेर खेळायला जात नाही, नुसता मोबाईल बघतो, घरी आला का मोबाईल, अभ्यासाचं नाहीये, खूप हुशार आहे पण अभ्यास करत नाहीये. म्हणजे हे आपल्याला हवं आहे का आपल्या लाईफमध्ये? नाही, पण आपण तेच 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 बोलत राहतो. बोलतो का नाही आपण आपल्या मुलांबद्दल?
हुशार खूप आहे पण अभ्यास करत नाहीये, ऐकतच नाही, ऐकतच नाही, हे शब्द आपण कंटिन्यू आपण बोलत राहतो. तुम्ही म्हणाल मॅडम नुसतं बोलल्याने काय होतं? शब्द ही ब्रह्मांड आहे. आपल्या शब्दांना ब्रह्मांडाची उपमा दिलेली आहे. आता आपण त्याचं प्रॅक्टिकल बघूया का? खरंच बोलल्याने काय होतं, आपले शब्द काय वर्क करतात याचं आपण एक प्रॅक्टिकल बघूया. चला सगळ्यांनी आपले हँड रब करायचे आहेत. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. ज्यांचे व्हिडिओ ऑन असतील तर ते बरोबर करता आहे, चुकीचे करता आहेत, मी सांगू शकणार आहे. दोन्ही हात रब करा. येस. आता आपल्याला काय करायचं आहे, हे हे जे पुढचे टिप पॉइंट म्हणतात त्यांना, आपल्या बोटाचा हा जो पुढचा पॉइंट असतो ना नखाजवळचा, याला टिप पॉइंट म्हणतात. हे सगळे टिप पॉइंट एकमेकाला जोडायचे आहेत. जोडा सगळ्यांनी. आणि त्याच्यावर हलकंसं प्रेशर द्यायचं आहे. अगदी हलकंसं प्रेशर द्यायचं आहे. आणि ह्या प्रॅक्टिकल बरोबर आपल्याला शब्द वापरायचे आहे. ओके. तर बोलायचं आहे, माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचं आहे, आपल्या मनात बोलायचं आहे. ओके. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. थोडं प्रेशर द्यायचं आहे हाताने. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम अ हेल्थ मॅग्नेट. आय एम अ लव मॅग्नेट, आय एम अ लव मॅग्नेट, आय एम अ लव मॅग्नेट. हे बोलल्यानंतर आपले दोन्ही बोट जे हात आहे ते एकमेकापासून दूर करायचे आहे. अगदी हळूवार एकमेकापासून दोन्ही हात दूर करा. आणि बघा तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल आपल्या दोन्ही हातांमध्ये. एकमेकांपासून ते पुढे लांब पुढे मागे होत आहे. एनर्जी जाणवते आहे दोघी हातांमध्ये, मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. काहीतरी तर आहे, आपले दोन्ही हात एकमेकांपासून परत ओढले जातात एकमेकांकडे. आपण जेवढं त्यांना दूर करतो आहे ते एकमेकांजवळ ओढले जात आहेत. ओके. बघा कोणाला जाणवलं सांगा. हँड राईज करा. येस, अमृता मॅडमला जाणवलं. काय जाणवलं अमृता मॅडम? तुम्ही माईक ऑन करून सांगू शकता. आपण एक दोन जणांना विचारू, मग आपण पुढे जाऊया. हा, मला हेच जाणवलं की हात जे पुढे मागे होतात, आपण नाही ते एकदम सोडवू शकत. येस येस, काहीतरी त्याच्यामध्ये एनर्जी आलेली होती. हो, नक्की. हा. उत्तरा मॅडम तुम्ही सांगा. हाताच्या बोटांमध्ये लोहचुंबक ठेवल्यासारखं असं मागं घेतलं की ते एकदम आवाज पुढे खूप येतं. स्लो आहे तुमचा, आवाज नाही येते. आज आत्ता येतोय. हो, थोडं मोठ्याने बोला म्हणजे ऐकायला येईल. असं बोटांमध्ये लोहचुंबक बसवल्यासारखं ह्या अशा पॉइंट मध्ये, आणि पाठीमागं घेतलं की ते आपोआप असं पुढे येतं. येस येस येस, काहीतरी एनर्जी जाणवत होती. हो हो. येस. देवयानी मॅडम तुम्ही सांगा, आपण हे लास्ट घेऊ मग बाकी पुढचं बघूया. देवयानी हो मॅडम मॅडम. सांगा. हातामध्ये एकदम असा हेवीनेस वाटत होता आणि हात थोडेसे जड वाटत होते. येस येस, काहीतरी एनर्जी आलेली होती असं जाणवत होतं. हो बरं चला, हो. विकी सर तुम्ही पण बोला. तुमचा कॅमेरा ऑन करू शकतात विकी सर? हॅलो. हा बोला. ज्यावेळी दोन्ही हात लांब घेण्याचा प्रयत्न केला ते बोट जात नव्हते, असे म्हणजे एकदम चिकटल्यासारखं असं झालं होतं. येस येस येस. ओके. सगळ्यांना एनर्जी जाणवलेली आहे. ओके, आपण आता परत पुढचं प्रॅक्टिकल घेणार आहोत. ओके. आपल्याला तर पुढचं प्रॅक्टिकल करायचं आहे सेम. आपण आता इथे शब्द वापरले होते आणि साधे होते शब्द. आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ हेल्थ मॅग्नेट, आय एम द बेस्ट. हे एकदम साधे आपण रोजच्या वापरामधले शब्द आपण वापरलेले होते. आता आपल्याला हेच प्रॅक्टिकल करायचं आहे परत. चला सगळ्यांनी हात रब करायचे आहेत. हात रब करताना आपल्या हातांमध्ये गरम ऊब निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीने अगदी हळूवार थोडं प्रेशर देऊन आपल्याला हात रब करायची राहतात. आता परत आपल्याला सेम करायचं आहे. पण आता आपल्याला इथे कुठलाच शब्द वापरायचा नाही. तेवढाच वेळ आपण ठेवणार आहोत, पण शब्द कुठलेच वापरणार नाही आहोत.
बघा तेवढा वेळ झाला असेल आपला. आता आपण हळूहळू आपले दोन्ही हात लांब करा. बघा आता काही जाणवतंय का? काही जाणवतंय एनर्जी? बोला अमृता मॅडम बोला. मगाशी बराच वेळ झाला सोडवायला, आता एकदम असं अचानक सुटला की अरे असं झालं. येस, काहीच एनर्जी नव्हती म्हणजे हातांमध्ये. अजिबात नाही. येस. ओके, देवयानी मॅडम तुम्ही बोला. हो मॅडम, मगाच्या पेक्षा आता एकदम इझिली सुटला आणि आता तेवढं जास्त हेवी नाही वाटलं. कारण काय झालं, आपण आता दोघं वेळेस तर सेम प्रोसिजर केलेली होती, पण पहिल्या वेळेस आपण काही शब्द वापरले होते आणि मी तुम्हाला सांगते, शब्द ही ब्रह्मांड हे. म्हणून आपल्याला आपण काय करतो, आपल्याला जे नको आहे ना तेच सारखं बोलत राहतो, तेच सारखं बोलतो. आता बघा याच्यामध्ये आपल्याला जे हवं आहे ते जे हवं मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात चांगलं उदाहरण देते ते म्हणजे शेतकऱ्याचं. शेतकरी काय करतो माहितीये का, तो ना सगळ्यात पहिले ठरवतो का मला काय हवंय, ह्या वर्षी मला आता कोणतं पीक घ्यायचं आहे, हा तर त्याच्या माइंड मध्ये सगळ्यात पहिले फिक्स करतो. आता त्याने समजा ठरवलं आहे का मला ह्या वर्षी ज्वारीचं पीक घ्यायचं आहे. आता जो हंगाम आहे त्याच्यामध्ये मला ज्वारीचं पीक घ्यायचं आहे, हे त्याने जर डोक्यामध्ये फिक्स केलं तर तो ज्वारीचीच पेरणी करतो आणि तिथे ज्वारीलाच व्यवस्थित जे योग्य खत पाणी आहे ते तिथे ज्वारीला द्यायचा प्रयत्न करतो. ओके. आणि ज्वारीच्या आजूबाजूला काही असे छोटे छोटे गवत उगतात, तण उगतात का ते त्याला नको आहे तर ते लगेच छोटे असतानाच उपटून टाकतो. आजूबाजूला आलेलं गवत, रानटी गवत असतं ते आजूबाजूचं लगेच उपटून टाकतो तो. म्हणजे ज्वारीलाच प्रॉपर खत पाणी गेलं पाहिजे. मग त्याच पद्धतीने आपल्याला काय हवं आहे तेवढेच विचार ठेवायचे. बाकीचं आपल्याला सांगणारे भरपूर राहतात, अगं असं काही नसतं, हे असं केल्याने काही होत नाही, या गोष्टी काही खऱ्या नसतात, आणि तुझ्याने होऊ शकणार आहे का, तू करू शकणार आहे का, एवढा खर्च आहे, असं आहे तसं आहे, असे निगेटिव्ह आपल्याला बोलणारे भरपूर लोक राहतात. ते आपल्याला वेळच्या वेळी उपटून टाकायचे आहेत का त्या लोकांचं आपल्या मनावर आपल्याला घ्यायचं नाहीये. ओके. म्हणून आपल्याला जे हवं आहे तेच आपल्याला पेरायचं आहे. त्याच्यामध्ये अजून आपण एक बघू शकतो का शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या आई त्यांना कोणत्या नावाने आवाज देत होत्या? कोण सांगेल? कोण सांगेल? शिवाजी महाराज जेव्हा लहान राजे राजे येस येस, शैलजा मॅडमने एकदम बरोबर सांगितलं आहे, राजे म्हणायचे. तर त्यांच्या आई ज्या होत्या त्या त्यांना राजे म्हणायच्या. राजे, त्यांना काय माहिती होतं का आपला मुलगा राजे होणार आहे, पण त्यांनी आधीपासूनच त्यांच्या माइंडमध्ये फिक्स केलं की हे माझे राजे आहेत. आणि त्यांच्या त्या माइंडमुळे आज आपल्या महाराष्ट्राला किंवा पूर्ण भारताला इतका पराक्रमी शिवाजी महाराज आपल्याला मिळाले. ओके. मग आपण आपल्या मुलांना काय नावाने आवाज देतो आहे? चिंटू, मिंटू, पिंटू, नावं खूप सुंदर सुंदर ठेवतो. आता ते काय काय इतकी पिल्लू बिल्लू असे काय काय नावं आपण ठेवतो. आपण त्यांच्या त्या नावाची जी एनर्जी आहे ती पूर्णपणे काढून टाकतो आहे. आणि हे बघा, आज आपल्याला मुलं आहेत, आज आपण त्यांच्याबरोबर आपल्याला मनाला वाटेल तसं वागतो आहे का, जसं का आपल्याला त्यांची काळजी नाही असं नाही, काळजीपोटीच आपण हे करतो आहे. अति काळजी. आपण काय करतो आहे का तो अभ्यासच करत नाही, सगळ्या गोष्टी त्याला वेळच्या वेळी उपलब्ध करून देतो आहे. होतंय का नाही असं? आता आमच्या लहानपणी असं होतं का मोठा भाऊ त्याची कंपास वापरेल, त्याची वापरून झाल्यानंतर मग ती मला मिळायची आणि मग मी वापरायची, आणि तिला पण वॉश करून परत तिच्यात पेपर ठेवून वगैरे अशा पद्धतीने आम्ही करत होतो. आजकाल होतंय का तसं? आपल्या जे आपण तर प्रत्येक मुलाने सांगितलं वर्षातून 2 कंपाऊंड घ्यायच्यात, आपण 3 आणून देऊ त्याला. नको बाबा तुला राहू दे, स्कूलमध्ये सगळ्या मुलांबरोबर तुला पण तशी लागते. म्हणजे आपण केलंच का नाही? मग आपलं जे बालपण होतं ते काय खराब गेलेलं आहे का? पण आपण आता आजकाल मुलांना अति देतो आहे. ह्या गोष्टीची पण आपल्याला जाणीव हवी का आपण मुलांना कोणती गोष्ट अति प्रमाणात मिळाली तर त्याचं त्यांना किंमत नाही राहत. ओके. म्हणून आता मी हे एक उदाहरण दिलं तुम्हाला साधं. तर मुलांचे पण जे आहे ना वाढवताना आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे का आपल्याला सकारात्मक गोष्टी तिथे बोलायच्या आहेत. ओके. आपल्याला ज्या सकारात्मक गोष्टी, आपल्याला जे हवं आहे ते. म्हणून आपल्याला आजपासून काय करायचं आहे,
का एक अशी येलो कलरची नोटबुक बनवायची आहे. येलो कलरचे जेवढे डार्क तुम्हाला पेजेस मिळतील तेवढे येलो कलरचे डार्क पेजेस आणायचे आहे. हे डार्क जेवढे डार्क मिळतील तेवढे डार्क घ्या. ओके. अशी येलो कलरची पेजेस नोटबुक तुम्हाला Amazonवर मिळेल. येलो नोटबुक तुम्ही टाकलं तर ती 350 ते 400 रुपयाची मिळते. आणि जर तुम्ही ही जर बनवून घेतली स्टेशनरीच्या दुकानातून पेजेस आणले तर 100 ते 150 रुपयात तुमची आरामशीर नोटबुक बनते. 20 रुपयाचं स्पॅरल बाइंडिंग करून घ्यायचं. ओके. आता तुम्ही ठरवा तुम्हाला जे सोयीस्कर पडेल ते तुम्ही करू शकता. आता ह्या नोटबुकला आपल्याला काय करायचं आहे, ती नोटबुक आणि रेड कलरचा पेन, रेड कलरची इंक असलेला पेन आपल्याला वापरायचा आहे. आणि आपल्याला जे हवं आहे आपल्या लाईफमध्ये ते आपल्याला लिहून काढायचं आहे. समजा आपल्याला आरोग्य हवं आहे, एखादी व्यक्ती आजारी आहे, त्याला बीपी शुगर आहे किंवा काही सारखं व्हायरल इन्फेक्शन सारखं होत राहतं. मग त्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीने काय बोलायचं आहे, का मी स्वस्त मस्त जबरदस्त आहे किंवा मग मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. अशी अफर्मेशन तुम्हाला तिथे बोलायची आहे. म्हणजे आपल्याला जे हवं आहे, आरोग्य हवं आहे, तर आपण आरोग्यच बोलायचं आहे. तर तुम्हाला ही जी अफर्मेशन आहे येलो नोटबुक मध्ये 11 वेळा लिहायची आहे आणि 21 दिवस लिहायचे आहे. आरोग्य आहे, आता एखाद्याचं दुखणं आहे तर ते लगेच 2 किंवा 3 दिवसात बरं होणार आहे का? नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तर तुम्हाला ते 21 दिवस कंप्लीट रोज लिहायचं आहे. त्याच्यात तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी तिथे जाणवणार आहे. आणि त्याची अजून एक दुसरी पद्धत आहे अफर्मेशन रायटिंगची. तुम्हाला मोबाईलमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करायची आहे. आता हे जे मी बोलली की मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे, ते मी माझ्याच आवाजामध्ये मोबाईलमध्ये 3 वेळा रेकॉर्ड करेल. म्हणजे मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. असं 3 वेळा मी या मोबाईलमध्ये माझ्या आवाजामध्ये रेकॉर्ड करेल. रात्री झोपताना मी ते ऐकेल आणि सकाळी झोपेतून उठल्यावर एकदा ऐकेल. ओके. त्याच्याने काय होणार आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या आवाजात कळतं का मला एक्झॅक्टली काय पाहिजे आहे. त्याला कळतं हिला आरोग्य हवंय का, बरं ठीक आहे, चल मी तुला आरोग्य देतो. ओके. पण आपण काय करतो, कोणी विचारलं ना कशी हो तब्येत, नाही हो चालूच राहतं, सारखं एक झालं का एक दुखणं चालूच राहतं. बघा आता माझे गुडघे दुखत होते, आता कंबर दुखायला लागले. हे वातावरण आभ्र झालं का मग माझे गुडघे दुखायला लागतात. म्हणजे आपण फक्त कोणाचा शब्द फक्त विचारायला आपण वाट बघतो का तुम्ही विचारा मला का तुमची तब्येत कशा आहात. म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला तेच ऐकायला मिळतो ना, आपला आवाज. अच्छा तुझं कंबर दुखतंय का, मग घे तुझं कंबर दुखवतो मी. पण तेच तुम्ही बोला ना, कोणी विचारलं ना तुम्हाला तुमची तब्येत कशी आहे, तर तुम्ही स्पष्ट सांगा, ए मस्त स्वस्त मस्त जबरदस्त आहे, एकदम छान आहे. त्याच्याने काय होणार आहे, आपला सबकॉन्शियस माइंड ऐकतो, अच्छा तू स्वस्त मस्त जबरदस्त आहे का, चल मग तू आजपासून तशीच राहणार आहेस. ओके. म्हणून आज आणि आता समजा आपल्यावर कर्ज आहे, आपल्याला काय करतो, काही घ्यायचं असेल का, नाही रे आता पैसे नाही, खूप कर्ज झालंय, आता नको, काहीच घ्यायला नको, खूप कर्ज झालंय, खूप कर्ज झालंय, खूप कर्ज झालंय, खूप कर्ज झालंय. किती वेळा बोलतो. त्याच्यापेक्षा तुम्ही हे बोलूच नका ना, आता आपल्याला त्याची गरज नाहीये, बघू पुढे, असं बोला. आणि स्वतःच्या माइंडला हे सांगा का मी शलाका मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले का ऑटोमॅटिक तुमच्या जे डोक्यावरचं कर्ज आहे ते फिटून जाणार आहे. कर्ज झालंय म्हटल्यावर ते अजून होतच राहणार आहे. ओके. मग आपल्याला काय बोलायचं आहे, हे बघा, हे बोलताना आपले प्रयत्न देखील आपल्याला चालू ठेवायचे आहे. असं नाही का मी रोज बोलतो आहे, बापरे मी दिवसातून 1000 वेळा जप करतो आहे का मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालो आहे आणि काम काहीच केलं नाही, तर ते होणार आहे का. आपल्याला आपले काम जे आहे, कष्ट जे आहे ते करता करता आपल्याला हे पॉझिटिव्ह आपल्या माइंडला ठेवत जायचं आहे. आणि ज्यावेळेला आपण म्हणतो ना मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये बोलतो ना, तर तिथे तो मस्त वास्तुपुरुष आपल्याला म्हणतो तथास्तु तथास्तु तथास्तु. त्याने आपल्याला तथास्तु म्हटलं का आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळाला. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपल्या गोष्टी आपल्याला मिळायला लागतं. इथपर्यंत येतंय लक्षात. आता बघा आपण काय करतो, अफर्मेशन रायटिंग मध्ये आपण आपल्या फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी अफर्मेशन बोलू शकतो. जसं आपल्या जॉबसाठी आपण करू शकतो का मला जॉब हवा आहे,
आणि त्या कंपनीचं तुम्ही जॉबचं जिथं जॉब तुम्हाला हवा आहे त्याचं नाव तुम्ही टाकू शकतात का ह्या ह्या ठिकाणी मला माझ्या आवडीचा जॉब मिळाला आहे आणि मी तिथे आनंदाने काम करत आहे, हे तुम्ही टाकू शकतात. तर हे जे अफर्मेशन आहे याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं लग्न होण्यासाठीचे अफर्मेशन आहे, तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब होण्यासाठी, तुम्हाला छानसं बाळ होण्यासाठी, त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळून येण्यासाठी, आपल्या मुलांचे लग्न जुळून येण्यासाठी, अशा भरपूर प्रकारच्या अफर्मेशन पण त्यांची योग्य प्रकारची वाक्यरचना तिथे करून दिलेली आहे मी. तर तुम्हाला मी तो आज व्हिडिओ पाठवेल ग्रुपवर. तुम्हाला जी योग्य तुमच्या प्रॉब्लेमनुसार जी असेल ती लिहा आणि ती रोज 11 दिवस तुम्हाला लिहायची आहे. ओके, 21 दिवस लिहायची आणि 11 वेळा एका दिवसाला लिहायची आहे. 21 दिवस आणि 11 वेळा एका दिवसाला लिहायची. येलो कलरची नोटबुक आणि रेड कलरचा पेन घ्यायचा आहे. आता येलोच कलरची नोटबुक का घ्यायची आहे, कारण त्याच्याने आपली एनर्जी त्याच्याशी मॅच होते आणि आपण लवकर आपल्या गोष्टी त्या पूर्ण होत असतात. ओके, म्हणून आपल्याला येलो कलरची नोटबुक घ्यायची आहे. चालेल, इथपर्यंत आलं लक्षात? अफर्मेशन आले सगळ्यांच्या लक्षात? आता त्याच्यानंतर आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडला उल्लू गमवण्यासाठी आपल्याकडे आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण काय करतो, ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या आपण व्हिज्युअलाइज करायच्या. का जसं आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी जॉब हवा आहे तर त्या कंपनीचं सगळ्यात पहिले आपल्या माइंडला सांगायचं की मला ह्याच कंपनीमध्ये जॉब हवा आहे. ओके, ह्याच ठिकाणी मला जॉब हवा आहे. मग त्या ऑफिसचं नाव, तुम्हाला कोणत्या पोस्टने हवं आहे, त्याच्यात तुमचं पेमेंटचं हे राहणार आहे, त्याच्यानंतर तुमचं तिथे कोणती पोस्ट राहणार आहे, तुमचं ऑफिसचा काय टायमिंग राहणार आहे आणि तुम्ही कसे मस्त कंपनीमध्ये तुमच्या जॉबला रोज सकाळी आनंदाने तयार होऊन जात आहात. हे सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे का मी रोज तिथे आनंदाने जातो आहे आणि माझ्या मनासारखं मला आज काम मिळालेलं आहे आणि मी ते छान पद्धतीने करतो आहे, हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर तुम्हाला आता एक व्हिज्युअलायझेशनचं आपण एक छोटंसं छानसं मेडिटेशन घेऊया आणि त्याच्या पुढचा जो टॉपिक राहणार आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडचा मेडिटेशन. तर हा मेडिटेशनचा जो भाग आहे हा आपण लास्टला घेऊ आज क्लासमध्ये. तर आज आपण अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन आता बघूया. त्याच्यानंतर हा जो मेडिटेशनचा भाग आहे हा आपण लास्टला बघणार आहोत. ओके, आता आपण बघणार आहोत एक छानसं व्हिज्युअलायझेशनचं मेडिटेशन. ओके, त्याच्यासाठी सगळ्यांनी हे करायचं आहे, रेडी व्हायचं आहे. तर मेडिटेशनसाठी सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. खूप जणांचे आज व्हिडिओ बंद आहेत. मी कशी एनर्जी देऊ सांगा? ओके, चला पटापट व्हिडिओ ऑन करा. आता काय करायचं आहे, सगळ्यांनी पाणी पिऊन आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. आपण एक व्हिज्युअलायझेशनचं मेडिटेशन करणार आहोत छानसं. त्या मेडिटेशनसाठी सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. आणि आता मी जे बोलते आहे ते सगळं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. सगळे रेडी आहे? मी सुरुवात करते. ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद, आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करत आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास आपल्या जीवनातून सर्व प्रकारची निगेटिव्हिटी काढून टाकत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे.
आता बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचे फूल आहे. तुमच्या हातामध्ये सुंदर गुलाबाचे फूल आहे. अगदी आवडीच्या रंगाचे, आवडीच्या आकाराचे. ते कळी स्वरूपात असेल, ते अर्ध उमललेल्या स्वरूपात असेल. अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचे, तुमच्या आवडीच्या आकाराचे. ते कळी स्वरूपात असेल, ते अर्ध उमललेल्या स्वरूपात असेल, किंवा ते पूर्ण उमललेलं असेल. या फुलाकडे बघून खूप प्रसन्न वाटत आहे. या फुलाकडे बघून मनाला अगदी प्रसन्नता मिळत आहे. कारण हे फूल जे आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी प्रेमाने आपल्या हातात ठेवलेले आहे. ते फूल जे आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी आपल्या प्रेमाने आपल्या हातात ठेवलेले आहे. एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे. एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे. तुमच्या आवडीच्या रंगाचं, तुमच्या आवडीच्या आकाराचं. तुमच्या आवडीच्या रंगाचं, तुमच्या आवडीच्या आकाराचं. आता त्या फुलाला हळूवार आपल्या नाकाजवळ न्यायचं आहे. आता त्या फुलाला हळूवार आपल्या नाकाजवळ न्यायचं आहे. चेहऱ्याजवळ आणायचे आहे. आणि त्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आहे. आणि त्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. हा सुगंध आणि त्याच्या आवडीचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. सुंदर स्माईल आणा त्या चेहऱ्यावर. एक दिव्य स्माईल. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे या चेहऱ्यावर. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे या चेहऱ्यावर. स्माईल, स्माईल. एक सुंदर स्माईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड. आता या स्माईल सोबत हळूवार आपले दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. आणि हातांच्या अंधारातच आपले डोळे उघडायचे आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी थोडं पाणी पिऊन घ्या. चला सांगा, कसं वाटतं आहे? कसं वाटतं आहे? बीना मॅडम बोला. माईक ऑन करा तुमचा. माईक म्यूट आहे. एकदम प्रसन्न वाटतं एकदम. फूल होतं हातात, वास घेतला, सुगंध घेतला. हो 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 अनुभवलं. कोणत्या कलरचं होतं फूल? माझ्याकडे रेड गुलाब होता. अरे वा, खूप छान, मला ते खूप छान. अजून कोणाला जाणवलं? कोणाला जाणवलं? मयूर सर, तुमच्या हातातही फूल होतं, बोला. मयूर सर. हो का? बोला. डार्क रेड कलरचा होता. रेड कलरचं फूल जाणवलं तुम्हाला? डार्क रेड कलरचा होता. येस. सुगंध आला फुलाचा? थोडाफार आला. येस येस येस. व्हेरी गुड. उत्तरा मॅडम, तुम्ही बोला. माझ्या हातात पिंक लाईट कलरचं फुल होतं आणि मी पहिला श्वास घेतला तेव्हा मला खरंच गुलाबाच्या फुलाचा वास आला आणि 4 श्वास घेतले तोपर्यंत आला. नंतर मध्ये कट झाला आणि नंतर मी ते शेवटी परत एकदा आला. येस येस येस. व्हेरी गुड, खूप छान. सुरेखा मॅडम, सुरेखा कुलकर्णी मॅडम, बोला. हा, छान वाटलं मॅडम. लगेच घातलंय. हा, अनुभव
पण आला. जाणवलं का छान. तुम्हाला? जाणवलं मॅडम, जाणवलं. एकदम छान. येस येस येस, व्हेरी गुड. बघा, म्हणजे हे आपलं होतं व्हिज्युअलायझेशन. आता याच्यात ऍक्च्युली आपल्या हातात खरंच फुल होतं का? खरंच आपल्याकडे आपल्याला त्याचा सुगंध यायला हवा का? पण आपण व्हिज्युअलायझेशन केलं. जसं शिवाजी महाराज लहान होते तेव्हा त्यांच्या आईने व्हिज्युअलायझेशन केलेलं होतं का हे राजे बनणार आहेत, म्हणून ते राजे बनले. ओके, तर त्या पद्धतीने आपण आपल्या जॉबसाठी, आपल्या पूर्ण लाईफसाठी आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे का त्या पद्धतीने आपली लाईफ पूर्ण होणार आहे. बोला देवयानी मॅडम, बोला. जी मॅम, मला विचारायचं होतं की मी व्हिज्युअलाइज करताना मला गुलाबाचं फूल दिसलं लाल, आणि वास घ्यायचं जेव्हा तुम्ही बोललात तेव्हा मला अचानक मोगऱ्याचं पण फूल समोर आलं, डोळ्यासमोर, आणि मोगऱ्याचंही मी फुल दोन्ही. तुम्हाला आवडतं का? हो. मग तुमच्या माइंडला मोगरा माहिती आहे मला ना तुमची जास्त. आवड काय आहे. तुमच्या माइंडला माहिती आहे का तुम्हाला मोगऱ्याचंही फुल आवडतं आहे, हो. म्हणून ते होत आहे तसं. ओके, काही नाही. फूल फक्त तिथे आपल्याला काय होतं, याच्यामध्ये आपल्या करण्यामागे एकच उद्देश आहे का फूल आहे फक्त, का जे आपल्या हो. हातात नाही, आपल्या आजूबाजूला देखील नाही. आता मोगऱ्याचं फुल तर किती डार्क वास असतो, तुमच्या आजूबाजूलाही नसताना तुम्हाला त्याचा वास जाणवला, म्हणजे तुम्ही हो. किती डीप व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे. ओके, थँक्यू मॅम. खूप छान झालं उलट तुमचं. तर या पद्धतीने आपल्याला आपलं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. ओके, आणि तिसरं आहे सबकॉन्शियस माइंडसाठी आपल्याला का आपण तिथे आपल्याला वापरायची आहे मेडिटेशनची पॉवर. तर ते आपण आता लास्टला घेऊया, म्हणजे आता घेतलं तर मग परत आपल्याला मेडिटेशन मधून परत क्लास घेताना मग परत आपल्याला डिस्टर्ब होईल. ओके, आता आपण बघणार आहोत, एकच मिनिट मी स्क्रीन शेअर करते. येस, हे जे मेडिटेशन आहे, स्क्रीन शेअर झाली आहे का माझी? हो. येस, तर आता आपण मेडिटेशन बघणार आहोत, ते लास्टला बघूया तो टॉपिक. आता आपण बघणार आहोत रेकीची 5 प्रिन्सिपल. ज्यावेळेला तुम्ही रेकी शिकणार आहात तर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच पहिल्याच दिवशी रेकीचे 5 प्रिन्सिपल शिकवणार आहे. रेकी म्हणजे काय आहे, एकदम प्युअर एनर्जी आहे. ही जर ती एनर्जी तुम्हाला ग्रहण करायची आहे, तुमच्यामध्ये आत्मसात करायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हे 5 प्रिन्सिपल फॉलो करायचे आहे. जेही लोक त्यांच्या लाईफमध्ये हे 5 प्रिन्सिपल फॉलो करतील ना, बस मग रेकीकडे ना, रेकी तुम्ही मागता मागता थकून जाल, पण ती देता देता थकणार नाही, एवढं भरभरून तुम्हाला देणार आहे. ओके, आता आपले जे हात आहेत बघा, आता आपले हात कसे आहेत, अजून तुमचं अटोनमेंट बाकी आहे, पण त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते का आता आपले हात कसे आहे देवाकडे, देवा मला घर दे, देवा मला मुलं दे, मुलांचं शिक्षण दे, आपले मागण्यासाठी हात आहे का नाही? आपण सगळं देवाकडे मागतो आहे. आणि आपण ज्या वेळेला तुमचं अटोनमेंट होईल, तुम्ही पूर्ण रेकी साधक बनाल, तर त्यावेळेला तुमचे हात हिलिंग देताना असे राहणार आहे. असे हात केव्हा राहता? देण्याचे हात आहेत हे. आपले हात हे देण्यासाठी राहणार आहे. आणि आपण केव्हा देऊ शकणार आहोत? जेव्हा आपल्याकडे भरभरून राहणार आहे तेव्हा आपण दुसऱ्याला देऊ शकणार आहे. तर रेकीची एनर्जी एवढी आपल्याला ब्रह्मांड एवढं देणार आहे का आता तुम्ही दुसऱ्यांना द्या. आलं का लक्षात? आणि त्याच्यासाठीच रेकीने युनिव्हर्सने आता बघा ग्रुपमध्ये एवढे लोक आहेत, त्यातून तुम्हाला तेवढ्या लोकांना सिलेक्ट केलेलं आहे का तुम्ही त्या हे करण्याच्या तुम्ही तेवढे एबल आहात, तर तुमच्यामध्ये तेवढी एनर्जी आहे का तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता आणि तुमच्याकडे भरभरून राहणार आहे. आपल्याकडे असतं तेव्हाच आपण दुसऱ्याला देणार आहोत. पण हे केव्हा होणार आहे सगळं पॉसिबल? जेव्हा आपण रेकीचे हे 5 प्रिन्सिपल फॉलो करू आपल्या लाईफमध्ये, तेव्हाच होणार आहे. तुम्ही इकडे हे 5 प्रिन्सिपल फॉलो नाही करणार आणि म्हणाल मी रेकी साधक आहे, तर ती एनर्जी आपल्यासाठी वर्क करणार नाही. तर आता हे 5 प्रिन्सिपल नेमके आहेत काय ते आपण आता बघणार आहोत. रेकीचं सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे का फक्त आजच्या दिवशी मी राग करणार नाही. जस्ट फॉर टुडे. तेवढं आपण करू शकतो. आपल्याकडनं होणार आहे का फक्त आजच्या दिवशी मी राग करणार नाही. दुसरा प्रिन्सिपल आहे का फक्त आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही. मी कसलीच चिंता करणार नाही आजच्या दिवशी. ओके, त्याच्यानंतर तिसरं आहे का आजच्या दिवशी जेही मी काम करेल ते मी सगळं प्रामाणिकपणे करणार आहे. अगदी मन लावून करणार आहे आणि प्रामाणिकपणे करणार आहे. त्याच्यानंतर चौथं प्रिन्सिपल आहे का मी जेही आहे माझ्या आजूबाजूला आहे, जेही माझ्याकडे आहे, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी ब्लेसिंग राहणार आहे, मी थँकफुल राहणार आहे.
सगळ्या गोष्टींसाठी. आता मी त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते. सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला थँकफुल राहण्यासाठी एक गोष्ट सांगते तुम्हाला छानशी. आपण घरी स्वयंपाक बनवलेला आहे. आता सध्या मुलांना सुट्ट्या आहेत बघा घरी. रोजची नवीन डिमांड आहे. माझ्या घरी तर आहे. रोजची आई आज हे बनव, आज ते बनव, ते बनव. रोजची सुट्ट्यांची नवीन नवीन डिमांड आहे खाण्याची. ओके. तर आज आपण काहीतरी बनवलं आणि आपल्या मुलाला खूप आवडलं. समजा आज आपण एखादी भाजी बनवली आहे आणि ती आपल्या मुलाला खूप आवडली आणि तो पटकन म्हटला, आई आज खूप छान झालीये ग. आई आज भाजी खूप छान झाली आहे. तर आपण पटकन आपल्या तोंडातून काय ऍक्शन किंवा रिॲक्शन होते? बेटा अजून देऊ? आपण म्हणतो का नाही? पटकन आपण म्हणतो. रिॲक्ट करतो, बेटा अजून देऊ तुला आवडलं तर. त्याच पद्धतीने आपण जर युनिव्हर्सला म्हटलं, युनिव्हर्स थँक्यू मला हे घर दिलं ना त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. युनिव्हर्स काय म्हणेल? पटकन रिॲक्शन करेल, अजून देऊ दुसरं घर? अजून देऊ का दुसरं घर तुला? आपण युनिव्हर्सला म्हटलं माझ्या मुलांचं एज्युकेशन खूप छान चाललं आहे, थँक्यू. माझं आरोग्य खूप छान आहे, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. युनिव्हर्स काय म्हणेल? अजून आरोग्य देऊ का तुला? पटकन रिॲक्शन काय राहणार आहे? अजून देऊ का तुला? तर ह्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. का सगळे बघा आजचा दिवस आपला सेलिब्रेट करण्यासाठी सारखा आहे. कसा? रोजचाच दिवस आपला सेलिब्रेट करण्यासारखा आहे, पण आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासारखा आहे. का? का माहितीये का तुम्हाला? कारण की आज जगात रोज आहे ना, जगातून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करत राहतात. या पृथ्वी तलावरून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात ह्या पृथ्वीला, ह्या जगाला. आज आपण त्याच्यात नाही आहोत. हे सगळ्यात पहिलं कारण का आज आपण सकाळी झोपेतून उठलेलो आहोत. या युनिव्हर्सने, या देवाने, या ईश्वराने आज आपल्याला उठवलेलं आहे. त्याच्यासाठी त्याला सगळ्यात पहिला थँक्यू आहे. आणि दुसरा थँक्यू आहे का आज आपल्या बरोबर आपली पूर्ण फॅमिली आनंदाने उठलेली आहे. आहे का नाही सेलिब्रेशनचा दिवस? आज हा आपला सेलिब्रेशनचा दिवस आहे त्याच्यासाठी. आणि रोज आपलं सेलिब्रेशनचा दिवस आहे, पण मग त्याच्यासाठी आपण युनिव्हर्सला थँक्यू म्हणायला हवं. प्रत्येक गोष्टीसाठी आपण युनिव्हर्सला थँक्यू म्हणायला हवं. आणि जे 5 नंबरचं आहे आपलं प्रिन्सिपल, ते आहे का मी सर्व सजीव निर्जीव सर्व गोष्टींसाठी त्यांच्यासाठी मी हेल्पफुल राहणार आहे, त्यांच्या नेहमी मदत करणार आहे. त्या सर्व लिव्हिंग थिंगसाठी मी नेहमी तयार राहणार आहे, त्यांच्या मदतीला राहणार आहे. आता मी तुम्हाला एक सांगते, आज आजचे दिवस मी राग करणार नाही. हो मॅडम आम्ही कुठे राग करतो, आम्ही शांतच राहतो, पण समोरची व्यक्ती येते ना आम्हाला चिडवून चालली जाते, मग राग येणार आहे का नाही? आम्ही शांतच राहतो नाही तर. ओके. असं आपण म्हणत असतो. तर त्याच्यावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आता. आहे वेळ? ओके. तर आपण त्याच्यासाठी काय करायचं? तुम्ही माईक म्यूट करा ना. बाकीच्यांना आपल्यामुळे डिस्टर्ब व्हायला नको. बघा प्रत्येक जण वेळ काढून बसलेला आहे. आपण रेकी साधक होतो आहे, आपल्यामुळे कोणालाच त्रास व्हायला नको. तर सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे का आजच्या दिवशी मी राग करणार नाही. एक खरी घटना आहे ती मी तुम्हाला सांगते. तर एक लेडीज होती, तिचा मुलगा शाळेत गेला होता. एक 9 ते 10 वर्षाचा मुलगा असेल. शाळेत गेला होता आणि तिने काय केलं, तिच्या घरासाठी कप असतात ना आपले चहाचे कप, त्याचा सेट घेतला नवीन. 300 रुपयाचा तिने नवीन कपांचा सेट घेतला आणि तिने तिच्या टेबलावर ठेवला पुढे आणि ती तिचे कामं आवरत होती. ती त्यावेळेला किचनमध्ये भांडे धुवत होती आणि तितक्यात तिचा मुलगा शाळेतून घरी आला. त्याने टेबलावर ठेवलेला याचा कपांचा सेट बघितला नवीन. त्याला खूप आनंद झाला का आईने काहीतरी घेतला आहे, म्हणून त्याने बॅग ठेवली आणि पटकन उत्सुकतेपोटी तो कपांचा सेट बघायला गेला आणि त्याच्या हातातून बघताना एक कप खाली पडला. त्याच्या हातातून एक कप खाली पडला. त्याच्या कप खाली पडल्याचा आवाज त्याच्या आईला किचन मध्ये आला. आई भांडे धुवत होती. आईच्या हातामध्ये सांडशी होती.
आई सांडशी धुवत होती आणि आई तशीच आली का कपाचा आवाज कुठून आला ते बघण्यासाठी आली. तर तिने बघितलं का आपला मुलगा तिथे त्या कपांच्या बॉक्स जवळ उभा आहे आणि त्याच्या हातातून एक कप खाली पडलेला आहे. तिला खूप राग आला आणि ती हातातली सांडशी घेतली आणि मुलाच्या अंगावर तिने उगारली मारण्यासाठी. उगारली तर त्या मुलाच्या डोळ्याला लागली आणि त्या मुलाचा आयुष्यभरासाठी डोळा अधू झालेला आहे. ही रिअल घटना आहे. काही क्षणाचा राग होता. 300 रुपयाचा कपाचा सेट होता आणि मुलाचा आयुष्यभराचा डोळा होता. आज तो आयुष्यभर एका डोळ्याने बघतो आहे. आयुष्यभरासाठी त्याचा डोळा अधू झालेला आहे. काही क्षणाचा राग होता, फक्त काही क्षणांचा. त्यावेळेला आता ती खूप रडते आहे का त्यावेळेला मी त्या 300 रुपयाच्या कपांपेक्षा तो राग माझा शांत ठेवला असता तर बरं झालं. आज माझा एवढा मोठा मुलगा दोघं डोळ्यांनी जग बघू शकला असता. आज काय राहिलं तिच्या हातामध्ये? म्हणून आपल्याला आजच्या दिवशी राग करायचा नाहीये. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? आजच्या दिवशी आपल्याला राग करायचा नाही. हे 5 प्रिन्सिपल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. क्लिअर आहेत इथपर्यंत? हो मॅडम. येस. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रेकी. व्हॉट इज रेकी? रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे विश्वव्यापी जीवनशक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा. ओके. रेकी हा जो आहे ना, हा 2 शब्द आहे, रे आणि की. तर ही ब्रह्मांडीय, रे म्हणजे ब्रह्मांडीय आणि की म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती. ओके. ब्रह्मांडीय शक्ती म्हणू शकता तुम्ही त्यांना, म्हणजे रेकी. रेकी ही जॅपनीज थेरपी आहे, पण आपल्या ऍक्च्युली तसं बघितलं तर रेकी ही पूर्णपणे आपल्या भारताची आहे. तर कशी काय? रेकी ही आपल्या भारताची आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण कृष्णाच्या बघा सिरियल बघितले आहे, काही बुक्स वाचलेले असतील, तर त्याच्यात आपल्याला समजतं का कृष्णाची एक कुब्जा नावाची एक दासी होती, तिच्या पाठीला कुबड आलेलं होतं बघा, आणि कृष्णाने तिच्या पाठीवरून हात फिरवला तर तिचं कुबड पूर्णपणे तिथून निघून गेलेलं होतं. तर ते कृष्णाने जी तिला एनर्जी दिलेली होती त्यावेळेला, तर हीच एनर्जी होती. ओके. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र हे जेव्हा एका दगडाला स्पर्श करतात, त्यातून अहिल्या ज्या होत्या त्या शापमुक्त झालेल्या होत्या. तो जो स्पर्श होता तो देखील हा स्पर्श होता. म्हणजे ही जी रेकीची एनर्जी आहे ही पूर्ण आपल्या भारताची आहे. पण आपल्या लोकांनी काय केलं? त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याकडे लक्ष दिलं नाही आणि जॅपनीज लोकांनी ती एनर्जी त्यांच्यामध्ये शिकले, त्यांनी त्याच्यात अभ्यास केला आणि ते त्याच्याकडे पुढे गेले आणि आता आपण त्यांच्याकडनं ती एनर्जी शिकतो आहे. ओके. तर बघा, आपल्या भारतामध्ये सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये रेकी इन MSc हे देखील सुरू केले गेलेलं आहे. भारतात कवी कुलगुरू मध्ये योग आणि नॅचरोथेरपी मध्ये रेकी हा सब्जेक्ट शिकवला जातो. नंतर बाहेरच्या देशांमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये रेकी हा एक सब्जेक्ट गेस्ट लेक्चर म्हणून घेतला जातो. ओके. तर रेकीची बघा, तुम्हाला आता आपण माहिती बघणार आहोत का रेकी म्हणजे काय. तर बाहेरच्या देशांमध्ये जेव्हा एखाद्या पेशंटला काही सर्जरी करायची राहते तर या पद्धतीने तिथे हिलिंग केली जाते. आता हे जे आहे हे रेकी लेवल 1चं आहे, जे स्पर्श चिकित्सा आहे. ते इथे स्पर्श चिकित्सा करता आहे आणि हे दुरून डिस्टन्सने हिलिंग करता आहेत. ओके. तर आणि कधी कधी आपल्याला तिथे पेशंटला याच्याने देखील हिलिंग करावी लागते, ग्रुपने देखील हिलिंग करता. तर बाहेरच्या देशांमध्ये पेशंटला आधी अशा डॉक्टर लोक असे ग्रुपने हिलिंग करतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीची सर्जरी करायला घेतात. ओके. तर आता आपण बघणार आहोत रेकीचा इतिहास. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? येस. आता जो रेकीचा इतिहास आहे तो आता आपण बघणार आहोत. हे आहेत आपले डॉक्टर मिकाऊ उसई, रेकीचे जनक म्हणू शकता तुम्ही यांना. रेकीचे सर्व करता धरता हेच आहेत. ओके. हे भारतामध्ये हे ना जपानला हे होते, प्राध्यापक होते. ओके. जपानला कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्या स्टुडंटने एकदा त्यांना विचारलं की गुरुजी, आपल्या याच्यात काही असं असू शकतं का, आपण एखाद्याला मेडिसिन न देता एखाद्याला त्याच्या आजारातून दूर केलं किंवा त्याच्या आजारातून त्याला बाहेर काढलं.
तर त्यावेळेला डॉक्टर मिकाऊ सुई खरंच विचार करायला लागले का खरंच असं असू शकतं का एखाद्या व्यक्तीला विदाऊट मेडिसिन आपण बरं करू शकतो का. तर ते खूप विचार करत होते पण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. मग त्यावेळेला ते तोच प्रश्न घेऊन त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांना विचारलं. तर त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यासाठी 21 दिवसाची ध्यान साधना करा. मग त्याप्रमाणे डॉक्टर मिकाऊ उसई जपानच्या माउंट उरुमा या पर्वतावर गेले आणि तिथे त्यांनी 21 दिवसासाठी त्यांनी 21 दगड घेतले सोबत छोटे छोटे आणि ते प्रत्येक एक दिवस झाला का एक दगड खाली टाकायचे आणि असं 21 दिवस अन्न पाणी न घेता त्यांनी तिथे साधना केली, ध्यान साधना केली. ओके. आणि ज्या दिवशी 21वा दिवस होता तर त्या दिवशी निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला, अटुनमेंट केलं, दीक्षाविधी त्यांचा केला. कशा पद्धतीने केला का निसर्गामधून आकाशातून त्यांना ब्रह्मांडातून त्यांच्या अंगावर कलरफुल असे बलून्स येत होते आणि प्रत्येक बलून्सवर काही सिम्बॉल्स होते आणि ते सगळे त्यांच्या ह्या क्राऊन चक्राला टच होत होते. ओके. तर त्यावेळेला त्यांचा हा निसर्गाने शक्तिपात केला आणि त्यावेळेला त्यांना ती एनर्जी प्रत्येक सिम्बॉलची एनर्जी त्यांना त्यावेळेला तिथे मिळत होती. त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये एक वेगळी चमक निर्माण झाली. त्यांच्या चेहऱ्यावर खूप असं तेज निर्माण झालं. त्यांना खूप आनंद झाला. मग त्यांनी काय केलं त्या आनंदाच्या भरामध्ये त्या पर्वतावरून ते पळत सुटले खाली येऊन सगळ्यांना सांगण्यासाठी की मला काय झालेलं आहे, माझ्यापर्यंत अशा प्रकारची एनर्जी आलेली आहे. ते पळत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली. तर त्यावेळेला त्या पायातून थोडं रक्त यायला लागलं. तर त्यांनी त्यांचा एक हात त्या जिथे रक्त येत होतं तिथे दाबला, थोडा वेळ असं प्रेस केला. तर एक काही मिनिटामध्ये त्यांचं तिथून रक्त येणं थांबलं आणि त्यांची जी तिथे दुखापत झाली होती तिथेही त्यांना आराम पडला. हा त्यांनी स्वतःचा पहिला केलेली हिलिंग होती. त्याच्यानंतर ते खाली उतरले त्या पहाडावरून. त्यांनी 21 दिवस अन्न पाणी खाल्लेलं नव्हतं, काहीच पिलेलं नव्हतं. त्यांना खूप भूक लागली होती म्हणून खाली एक हॉटेल होती. त्या हॉटेलमध्ये ते गेले आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांनी ऑर्डर केला. त्यांनी ऑर्डर केला ते त्यांना पदार्थ वाढण्यासाठी एक 9 ते 10 वर्षाची एक छोटी मुलगी आली आणि ती त्यांना ते जेवण वाढू लागली. ती वाढत असताना त्यांच्या लक्षात आलं का तिच्या गालाला सूज आलेली आहे. तिच्या दाढीला सूज आलेली होती आणि ती त्या खूप वेदनेमध्ये होती. तिच्याकडनं त्या वेदना सहन होत नव्हत्या. तर त्यावेळेला त्यांनी त्या हॉटेल मालकाची परमिशन घेतली की ह्या छोट्या मुलीला मी गालाला स्पर्श करू शकतो का. तर ते जे हॉटेलचे जे मालक होते त्यांनी बघितलं का डॉक्टर मिकाऊस यांच्या चेहऱ्यावर तर खूप तेज आहे, हा कोणीतरी तेजस्वी पुरुष दिसतो आहे. तर त्यावेळेला त्यांनी त्यांना परमिशन दिली का हो तुम्ही त्या मुलीच्या गालाला हात लावू शकता. मग डॉक्टर मिकाऊस यांनी त्या मुलीच्या गालाला हात लावला. एक मोजून 5 ते 6 मिनिटांमध्ये तिची पूर्णपणे सूज उतरली आणि तिला खूप आराम वाटायला लागला. तर त्यावेळेला ही त्यांचा झाला जो दुसरा रेकीचा उपचार त्यांनी केला. रेकीचं जे हिलिंग केलं ते त्यांचं दुसरा उपचार त्यांनी त्या मुलीवर केला. यानंतर त्यांनी काय केलं जेही गरीब लोक होते त्यांना त्यांनी विदाऊट एनी कॉस्ट घेता सगळ्यांना फ्रीमध्ये रेकीची हिलिंग केली त्यांनी. खूप लोकांची हिलिंग केली. त्याच्यामध्येच त्यांच्यापर्यंत हे आहे डॉक्टर हयाशी हे रेकीचे ग्रँड मास्टर बनले. पहिले रेकीचे ग्रँड मास्टर होते डॉक्टर मिकाऊ सई. त्याच्यानंतर डॉक्टर हयाशी हे रेकीचे दुसरे ग्रँड मास्टर बनले आणि यांच्याचकडून शिकून डॉक्टर हवाई टोकॅटो ह्या 3 नंबरच्या त्यांच्या ग्रँड मास्टर बनल्या. हवाई टोकॅटो यांना स्वतः 4 स्टेजचा कॅन्सर होता आणि त्यांनी तो रेकीच्या माध्यमातून हिलिंगच्या माध्यमातून तो 4 स्टेजचा कॅन्सर बरा झाला त्यांचा आणि मग यांनी रेकीचा पूर्ण जगात प्रसार केला. डॉक्टर हवाई टोकॅटो या देखील रेकीच्या ग्रँड मास्टर बनल्या आणि त्यांनी पूर्ण जगामध्ये रेकीचा प्रसार केला. तर याच्यानंतर काय झालं हे जे डॉक्टर मिकाऊ सई सर्वांना गरिबांना फ्रीमध्ये हिलिंग देत होते पण त्यांची एनर्जी कुठेतरी कमी व्हायला लागली. त्यांना खूप विकनेस जाणवायला लागला डॉक्टर मिकाऊ सईंना. मग त्यावेळेला ते त्यांच्या गुरूंकडे गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं. तर त्यावेळेला डॉक्टर मिकाऊ सई त्यांना बोलले होते. त्यांचे जे गुरु आहेत ते त्यांना बोलले की तुम्ही जे हिलिंग करत आहात समोरच्याला जे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याचा तुम्ही काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्या. आपण जे पैसे म्हणतो तर रेकीमध्ये त्याला एनर्जी एक्सचेंज बोलतात. तर तुम्ही काहीतरी त्याचा एनर्जी एक्सचेंज घ्या. मग तेव्हापासून आणि त्यावेळेला काही पैसे वगैरे हे प्रचलित नव्हते. त्यावेळेला काहीतरी धान्य द्यायचे.
एकमेकांना धान्याच्या स्वरूपामध्ये तो एनर्जी एक्सचेंज व्हायचा. तर त्यावेळेला डॉक्टर मिकाऊ सई त्यांच्याकडनं थोड्याफार प्रमाणामध्ये धान्य घ्यायचे आणि त्या पद्धतीने मग त्यांनी जेव्हा हिलिंग करायला सुरुवात केली तर त्यांच्यापर्यंत कुठलीही मग त्यांना विकनेस वगैरे जाणवला नव्हता. ओके, तर म्हणून आपणही हिलिंग करताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायचा आहे. आता कोणाचं हिलिंग करताना आपल्याला एनर्जी एक्सचेंज घ्यायचा नाहीये ते देखील मी तुम्हाला सांगते. आपले जे मुलं आहेत त्यांच्याकडनं आपल्याला हिलिंग जर त्यांचं काही दुखत असेल आणि आपण जर त्यांना एनर्जी दिली, हिलिंग केलेलं आहे, त्यांच्यावर जर आपण उपचार केलेला आहे, तर त्यावेळेला आपल्याला तिथे एनर्जी एक्सचेंज घ्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर आपले मिस्टर आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. आपले आई वडील आणि आपले सासू सासरे यांची सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. तर त्यावेळेला आपण त्यांच्याकडनं याची एनर्जी एक्सचेंज घ्यायची गरज नाहीये. या व्यतिरिक्त जेही लोक तुमच्या लाईफमध्ये असतील त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं तुम्हाला एनर्जी एक्सचेंज घ्यायचं आहे. कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. आता मार्केटमध्ये 11,000 रुपये एका दिवसाचे घेता, हिलिंगचे 1100 घेता, जसे पाहिजे तसे रेट आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. अगदी जवळची व्यक्ती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीकडनं थोड्याफार प्रमाणात काहीतरी तुम्ही त्याच्याकडनं एनर्जी एक्सचेंज घ्यायचा आहे. आणि जेही लोक हिलिंग घेतात त्यांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे का याच्यामध्ये एनर्जी एक्सचेंज देणं खूप महत्वाचं आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? रेकीचा हिस्ट्री सगळ्यांची क्लिअर झालेली आहे? ओके, त्याच्याच बरोबर आज आपण बघणार आहोत रेकीचे फायदे काय आहेत. ओके, रेकीचे फायदे आपल्याला काय काय मिळतात हे आपण बघणार आहोत. रेकीचे आपल्या शरीरातील ज्या वेदना आहे त्यांना आराम मिळतो. त्याच्यानंतर जुन्या नकारात्मक भावना किंवा त्रास दूर होतो. आपलं अंतर्मन जे आहे ते शांत आणि स्थिर होतं. म्हणजे आपण जर डिप्रेशन मध्ये असू तर ते आपल्याला शांतता मिळते आणि आपलं मन स्थिर होतं. शरीरातील ऊर्जा चक्र संतुलित करून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणजे बघा आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहे, आपण एक दिवस 7 चक्राचा पूर्ण टॉपिक घेणार आहोत. त्याच्यात मी तुम्हाला हे सगळं डिटेल सांगणार आहे. आपली एकाग्रता वाढता आणि नाती सुधारतात. त्याच्यानंतर रेकीच्या माध्यमातून आपल्याला गाढ विश्रांती मिळते आणि समाधान मिळतं. रेकी मनाला शांतता देते आणि आपल्या चिंता दूर करते. ओके, तर हे आहे आपल्याला रेकीचे आपल्याला फायदे माहिती पाहिजे आपल्याला. ओके, इथपर्यंत आजचं सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, तर आता आपण बघणार आहोत मेडिटेशन जे आपलं राहिलेलं आहे. आजपासून आपलं रेकी लेवल 1 स्टार्ट झालेली आहे. ओके, आज आपण बघितलं व्हॉट इज रेकी, रेकीचा इतिहास बघितलेला आहे. आता आपल्याला आपण काही नवीन सुरुवात करताना आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतो, आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेतो का नाही? मग आज आपल्याला रेकीची सुरुवात करायची आहे, मग आपल्याला इथे पण घ्यायला हवे का नको? मग आपण मेडिटेशन मधून त्यांचे आशीर्वाद घेऊया. आवडेल सगळ्यांना? येस, चला मग सगळेजण रेडी व्हा मेडिटेशन साठी. ज्यांचे व्हिडिओ ऑन असतील मी त्यांना छान प्रकारे एनर्जी देऊ शकणार आहे मेडिटेशनची. सर्वांनी रेडी व्हायचं आहे. मेडिटेशन साठी सर्वांनी रेडी व्हायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या ध्यान साधनेत आशीर्वाद, मोठ्यांचे, आई वडिलांचे, आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत. आणि आजपासून आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. नव्या ऊर्जा आपल्या जीवनात सामावून घ्यायच्या आहेत. सर्व गुरूंचा, आई वडिलांचा, एंजल्सचा, ईश्वरांचा आशीर्वाद आपण या पावन दिनी आपले शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये परिपूर्ण करायचं आहे. चला तर मग डोळे हलके बंद करूया. पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे.
येणारा प्रत्येक श्वास आपले शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकता प्रदान करत आहे. व जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जात आहे. प्रत्येक श्वासासोबत अधिक सकारात्मक होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आपली जी बॉडी आहे तिला डोक्यापासून ते पायापर्यंत रिलॅक्स करायचे आहे आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचं आहे की माझं शरीर रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत आणि रिलॅक्स होत आहोत. आता कल्पना करायची आहे, तुमच्या सोबत एक विशाल काळ्या पार्श्वभूमीची स्क्रीन दिसत आहे. जणू एखाद्या खास थिएटरमध्ये तुम्ही एकटे बसलेले आहात. जस्ट इमॅजिन, जस्ट इमॅजिन. आता त्या मोठ्या स्क्रीनवर हळूवार पहिला फोटो येतो आहे. तो आपल्या जीवनातील अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीचा आहे. ती म्हणजे आपली आई. आपल्या आईचा सुंदर फोटो आपल्या समोर येतो आहे. तिच्या प्रेमळ हास्याने, तिच्या समर्पणाने आणि आपल्यावर असलेल्या अनंत प्रेमाने आपलं मन भारावले जात आहे. आता मनापासून आपल्या आईला म्हणायचे आहे, आई, माझ्या आयुष्यात मी एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. मला तुझा आशीर्वाद हवा आहे. सो आय जस्ट गिव्हिंग युअर ब्लेसिंग. तुझा आशीर्वाद, तुझे ब्लेसिंग मला पाहिजे आहे. तुझा सपोर्ट मला पाहिजे आहे. आज व्यक्त व्हायचे आहे आपल्या आईसमोर. नक्कीच आई आपल्याला सपोर्ट करणार आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आता त्या स्क्रीनवर दुसरा फोटो येतो आहे आणि तो आहे तुमच्या वडिलांचा फोटो. वडिलांचा फोटो जेव्हा पुढे येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात फिरतात की बऱ्याचदा वडील आपल्याला रागावले असतील. काही कठीण क्षण आणि अनेक प्रेमळ शब्द मनात फिरतात. आपोआप वडिलांनी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला नाही म्हटले असेल किंवा त्यांचा रागही आपल्याला आलेला असेल. त्यावेळी कदाचित ते असं का म्हणत आहेत, मला असं का करू देत नाही आहेत. पण खूप दिवसानंतर आता समजते आहे की ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, आई किंवा वडिलांनी सांगितल्या, त्या काहीतरी योग्य कारणासाठी, काहीतरी योग्य गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हाव्या म्हणून सांगितल्या. आतल्या भावनांना स्वीकारून त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या कठोर परंतु प्रेमळ उपदेशाचे स्मरण करा आणि त्यांना म्हणा, बाबा, आज मला आपल्या प्रेम आणि मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता आहे. मी नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकत आहे आणि मला तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम आणि तुमचा आधार हवा आहे. तुमच्या शिकवणुकीच्या प्रकाशात मी वाटचाल करीन. नेहमी माझ्या सोबत राहा. त्यांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. आता त्या स्क्रीनवर जे तुमचे गुरु आहेत, तुम्ही ज्यांना मानतात, त्यांच्याकडून तुम्ही खूप काही शिकले आहात, त्या सर्व गुरूंचे फोटो तुम्हाला तिथे दिसत आहेत. कदाचित तुमच्या शाळेतले गुरु असतील. काही गुरु तुमचे महाविद्यालयीन असतील, तर काही गुरु तुम्ही शिक्षण घेत असतानाचे असतील. काही गुरु प्रोफेशनल लाईफ मधले असतील, तर काही गुरु पर्सनल लाईफ मधले असतील. काही गुरु स्पिरिच्युअल लाईफ मधले असतील. त्या प्रत्येकाचा फोटो तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतो आहे. त्या प्रत्येकाचा फोटो तुम्हाला
त्या स्क्रीनवर दिसतो आहे ज्यांनी आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आपल्याला शिकवले, मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यातील ज्ञान आणि अनुभव आपल्याला मनाला स्पर्श करतो. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या गुरूंशी बोलायचे आहे. मी एका नवीन गोष्टीची सुरुवात करत आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचे प्रेम, तुमचा सपोर्ट मला त्यासाठी पाहिजे आहे. गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक, तुमच्या प्रेमळ आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार. तुमचे मनापासून आभार. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम मला या नवीन प्रवासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. नक्कीच आपले आई वडील, गुरु, आपले मित्रमंडळी हे सर्व लोक आपल्याला या गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहे, प्रेम देणार आहे. सो त्यांना गोष्टीला आहे, मी एका नवीन गोष्टीला सुरुवात करत आहे, नवीन कामाला सुरुवात करत आहे, नवीन ऊर्जेला सुरुवात करत आहे. सो मला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना थँक्यू म्हणायचे आहे. त्यांना थँक्यू म्हणायचे आहे. आता हळुवारपणाने आपल्या पूर्व अवस्थेत परत यायचं आहे. या ध्यान साधनेने आपल्याला आपल्या अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर जागृत करण्यास मदत होत आहे. या ध्यान साधनेने आपल्याला आपल्या अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर जागृत करण्यास मदत होत आहे. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. सो कसं वाटतं आहे? बोला, कोण बोलतंय? स्वाती मॅडम बोला, माईक ऑन करा. तुमचा माईक नाही ऑन झालाय. येतोय आवाज? हो बोला. तुम्ही जेव्हा बोलत होते ना, इमॅजिन करताना म्हणजे रिअल आपल्या समोर दिसत होते, म्हणजे असं आपले गुरुवर्य वगैरे नाही का, आपण ज्यांना ते दिसत आठवत होतं. तुमचा छान वाटतं. आवाज खूप स्लो येतोय, थोडं मोठ्याने बोला ना. येतो आवाज? थोडं मोठ्याने बोला, माईक जवळ घ्या ना जरा. येतो मॅडम आवाज? हो बोला. जेव्हा इमॅजिन करताना ना तुम्ही सांगत होते ना, तेव्हा म्हणजे असं जाणवत होतं की नाही का, समोर आठवत होतं सगळं पूर्ण. येस. छान वाटत होतं तेव्हा असं. आपले खूप छान. गुरुवर्य आठवत होते सगळे, कुणी मदत केली, काय केलं, कसं ते आठवत. येस. खूप छान. गायत्री मॅडम आई वडिलांचा आशीर्वाद मिळाल्याचा फील आला एकदम. आला ना आशीर्वाद. येस. आपल्याला त्यांचेच आशीर्वाद घ्यायचे होते. येस. गायत्री मॅडम बोला. गायत्री मॅडम माईक ऑन करा. हा बोला. रिलॅक्स वाटतं मॅडम, रिलॅक्स वाटतं, छान वाटत होतं. येस. चालेल. सगळ्यांनी आता मी ग्रुप ओपन करते आहे. तुमचे अनुभव टाका त्याच्यावर. ओके, कसं वाटलं तुम्हाला मेडिटेशन आणि क्लास कसा वाटला हे पण शेअर करा. ओके,
चालेल, आपण थांबूया आता सर्वजण. आपणा सर्वांच्या जीवनामध्ये दिव्य रेखी शक्ती, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. बाय. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू.